कार्यक्रम होतं. काही आपल्याला नाव सांगायचं आहे? नाही. ठीक आहे. आपलं राहता कुठे? मी पुण्यातच असते. बरं. हं. आपल्याला कोणत्या दादांचा अनुभव आला आणि कोणती सेवा केली ताई आपण? मला अजितदादांचा सेवेचा अनुभव आला ऍक्च्युली. बरं. त्यांचा ग्रुप मी बरेच महिन्यापूर्वी फॉलो करत आहे. वेगळ्या नंबरवरून केलेला आहे, हो हो. पण करते आहे. आणि ते ग्रुपवरती ज्या काही सेवा आहेत त्या माझ्या प्रॉब्लेमशी रिलेटेड मी करतच होते. पण मला माझ्या पिरियड्स रिलेटेड इश्यू होता. 4 मंथ गॅप, 4 महिन्याचा गॅप होता माझ्या पिरियड्स मध्ये आणि मला त्यामुळे टेन्शन आलं होतं. मी अनमॅरिड आहे, सो मला थोडंसं वाटत होतं पीसीओएस असल्यामुळे हो हो. घाबरणार बरोबर आहे. हा प्री मोनोपॉज असू शकतो वगैरे, म्हणून मी बाकी पण मेडिकली जे उपाय राहतात ते पण करत होते. आणि मग मी शेवटी म्हटलं की ठीक आहे, एकदा सेवा करून बघावी, कारण मी या रिलेटेड कधी सेवेसाठी वगैरे विचार केला नव्हता. पण मग मी दादांना कॉल केला आणि बाय लक म्हणजे माझं त्या दिवशी नशीब की कारण त्याच्या आधी पण कारण खूप बिझी लागतात ना दादांचे कॉल, म्हणजे खूप जण कॉल करत राहतात. तर मग मी कॉल केला होता त्यांना, दादांकडून रिसिव्ह झाला. मग मी त्यांना सांगितलं. मग मी त्या दुसरं पण रिझन सांगितलं की मी एवढी टेन्स का आहे, की कारण मी अनमॅरिड आहे, त्यात एवढं गॅप, नंतर मग मोनोपॉजचं रिझन असं, त्यामुळे सो त्यांनी मग मला म्हटले की तुम्ही आधी का नाही केला वगैरे. मी आधी पण ट्राय केलेलं, पण ते खूप सारे कॉल राहतात तर झालं नव्हतं असं. मग मग ते म्हटले आता त्यावेळेस काय सुरू होतं, अगदी इतक्यातच मला अनुभव आला. तर दादांनी हवनसाठी पण सांगितलं होतं आणि सेवा पण फॉलो करा म्हणून सांगितलं होतं. सेवा तर माझ्या असेही चालू आहे आणि हवन पण आम्ही केला ऍक्च्युली. तुम्ही एक मंत्र आहे, तो आलेला ग्रुपवरती. थोडाफार फरकानं सेमच मंत्र आहेत. पिरियड रिलेटेड आहे की लाल धागा घेऊन तो मंत्र म्हणायचा आहे, किंवा मला सांगता का तो मंत्र? नाही ऍक्च्युली, म्हणजे असं अगदी व्यवस्थित पाठ नाहीये, पण नाही ऍक्च्युली प्रॉपर नाही सांगू शकणार. तर तो आहे ऍक्च्युली. मला व्हॉट्सअपला पाठवा. पाठवेन. मी तेच म्हणणार होते. मी दोन्ही साईडला माझ्या नंबरवरती सेव्ह करून ठेवलेले आहे, तर मग मी ते रिसेंड करू शकते. ते दोन्ही होते. किती वेळा म्हटला तो मंत्र? मी दिवसातून म्हणजे जसं आपण जपमाळ करतो तसं एक जपमाळ म्हणू शकतो आपण. पण मी असं नाही की मंदिराजवळ बसून, म्हणजे देवघराजवळ बसून वगैरे असं नाहीये. बेडरूम मध्ये बसून मी तो काउंट, हातावरती काउंट करून तो मंत्र म्हणतो. ते लाल धागा हातात घेऊन करतो आपण, तो आहे, किंवा तोच लाल धागा हातात बांधून. असे 2 वेगवेगळे होते. मी लाल धागा वापरून हातात बांधून केला होता. तर तो 108 असं मला असं वाटतंय 15 दिवसही नाही झाले त्या गोष्टीला. आणि उरलेल्या, कारण मी आधी पण खूप म्हणजे आयुर्वेदिक असे होम ट्रीटमेंट केलेलं होतं. मला गोळ्या वगैरे काही घ्यायच्या नव्हत्या, तर त्याला साथ मिळत नव्हती कदाचित. पण ते केल्यामुळे त्या गोष्टीला साथ मिळाली, कारण मी खूप काही काही उपाय केले होते यासाठी ऍक्च्युली. आणि ते साथ मिळाली कदाचित त्या गोष्टीची. आणि माझे म्हणजे पिरियड्स आले म्हणजे रेग्युलर म्हणता येत नाही, नेक्स्ट मंथ पासून, पण चालू आहे आता. टेन्शन फ्री झाला तुम्ही ऍक्च्युली, कारण मध्येही म्हणजे आधी होतं पीसीओएस, कसं राहतच ते इरेग्युलर वगैरे, पण गॅप एवढा होणं म्हणजे थोडं जास्त टेन्शनची गोष्ट होती. त्यामुळे ठीक आहे. इतर महिला सेवे करण्यात तुम्ही काय सांगू शकाल? मला असं वाटतं की आपण जर थोडं लेट ह्या गोष्टी कधी कधी वाटतं की धकाधकीच्या जीवनात पण आपल्याला कधी कधी असं वाटतं नाही माझ्याकडून ही सेवा होणार नाही, म्हणून पण आपण म्हणतो की नाही होणार नाहीये, तर उगीच थोडी करून मी नको करायला. तर आय थिंक ती कंटिन्युटी ठेवली पाहिजे, की तुम्ही एखादा दिवस नाही झाली तरी तो की तुम्ही असं नाही म्हटलं पाहिजे की नाही मी आता करतच नाही, रेग्युलर माझ्याकडून होणार नाही. तर ते कंटिन्युटी ठेवली पाहिजे. प्लस की तुम्ही म्हणजे विश्वास, सगळ्यात मेन विश्वास असेल तर आपण कंटिन्यू करू शकू. तर विश्वास ठेवून केला ना, तर मग ते मॅनिफेस्टेशन जसं म्हणतात की एक आहे असं की तुम्ही जे म्हणाल ते होतं. तर तुमचा तो विश्वास केला पाहिजे तुम्ही. हो,
तर तुमचा जर तो विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली तुम्ही की ते हे मी करेन आणि हे होईल,